नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान आहे स्पर्धा परीक्षा केंद्र पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या आपण या चालू घडामोडी सराव प्रश्नसंच या सिरीजमध्ये संभाव्य प्रश्नसंच अशी येणाऱ्या परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे म्हणून याला संभाव्य सिरीज आपण म्हणतो. मित्रांनो, यामध्ये भाग 3 मध्ये आपण आजचे प्रश्न बघत आहोत. नक्कीच तुम्ही काय करायचं मित्रांनो, आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजची रोज आले की नोटिफिकेशन येऊन जाईल. पहिला प्रश्न काय रे बघा, भारतातील सहकारी बँकांचे काय म्हणते, पहिला प्रश्न काय म्हणतोय, भारतातील सहकारी बँकांचे नियमन कोणती संस्था करते. काय म्हणतोय, भारतातील सहकारी बँकांचे नियमन कोणती संस्था करते. अशा प्रश्नाला थोडंसं घाई गडबड करायचं नाही, कारण की कसं आपल्याला थोडंसं वाचलेलं असतं आपण, परंतु एक नवीन अपडेट वगैरे आपण बघत नाही. इकॉनॉमिक्सच्या संदर्भात हा प्रश्न आहे, महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे. तर आपण काय करू, पहिल्यांदा काय करू, सहकार मंत्रालय आहे का, एक तर पहिली पर्याय बघायची आरबीआय, दुसरा नाबार्ड आहे, तिसरा सहकार मंत्रालय आहे आणि चौथा नीती आयोग. हा पर्याय तर काढला, कारण हा बँकिंगच्या संदर्भात काही नाहीये, बरोबर. हा पर्याय तर काढला. राहिले 3 पर्याय, थोडं कन्फ्युजन वाढतं. पण मित्रांनो, बरेच दिवस चर्चेत होतं की आता सहकारी बँका काय केलं, तर यापूर्वी होत्या का, तर नव्हत्या. 2021च्या आसपास, 2020 नंतर ह्या सहकारी बँका देशातील आहेत त्या आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणल्या. त्यामुळे हा प्रश्न चर्चेत, बरोबर. तर याचं योग्य उत्तर काय रे, आरबीआय हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग चर्चेत काय होतं बघा, आरबीआयने काय केलं, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्ह्याची मध्यवर्ती बँक असती, या जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकांना आता त्यांच्या बिनकामाची शाखा, ज्या बिनकामाच्या शाखा असतात, बरोबर, कारण की तिथं काहीच काम होत नाही, काही नाही, अशा बिनकामाच्या शाखा मध्यवर्ती बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय बंद करण्याचा अधिकार आहे. पहिल्या मित्रांनो, अशा बिनकामाच्या ज्या शाखा असायच्या त्यांना परवानगी लागायची. आता काय केलंय, त्या कुणाचीही परवानगी न घेता अशा शाखा बंद करू शकते. आणि 2020 मध्ये काय केले, सहकारी बँकांना आरबीआयच्या म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक चौकटीत आणण्यात आलं आहे. म्हणजे आता या सहकारी बँकांवर नियंत्रण कोणाचं असेल रे, तर आरबीआयचं असेल. यांची नियमन करणारी संस्था कोणती असेल, तर आरबीआय असणार आहे. पुढचा प्रश्न काय रे बाबांनो, बघा काय पुढचा प्रश्न, कोणता देश इंटिग्रल फील्ड अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट जे आहे शी संबंधित आहे. INFUSE हे एक मिशन आहे, आणि हे मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे, हे मिशन अमेरिकेच्या नासा या संस्थेशी संबंधित आहे. मित्रांनो, नासा या संस्थेशी संबंधित आहे. नासाने काय केलं, इंटिग्रल फील्ड अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोस्कोप प्रयोग जे आहे का, हा प्रकल्प म्हणजे मिशन म्हणून रॉकेट मिशन आयोजित केलं होतं. आता मित्रांनो काय आहे, बघा मित्रांनो, हे काय होतं, सिग्नस लूप म्हणजे तारा होता, बरोबर, आणि या ताऱ्याचा जे आहे सुपरनोवा, बरोबर, म्हणजे तारा. मित्रांनो, सिग्नस लूप हे एक तारा आहे, आणि या ताऱ्याचा अवशेष तो 2000 वर्षापूर्वी, 20,000 वर्षापूर्वी त्याचा स्फोट झाला, आणि स्फोट होऊन त्याचे अवशेष वगैरे काय आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी सिग्नस लूप या ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी, सिग्नस लूप या ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन नासाने राबवलेलं आहे. समजलं. पुढचा क्वेश्चन घ्या, काय पुढचा काय म्हणते बघा, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये साहित्य काय बोलतोय प्रश्न, बघा घाई गडबड करायची नाही, हा शब्द महत्वाचा आहे या वाक्यात. साहित्य श्रेणीमध्ये कोणते भारतीय शहर समाविष्ट करण्यात आलंय, युनेस्कोच्या कोणते रे, क्रिएटिव्ह सिटीज शहर जे असतं या नेटवर्क सिरीज मध्ये साहित्य श्रेणीमध्ये. प्रश्न विचारला, इथं संगीत साहित्य असे वेगळे शब्द टाकतील, तर आपले साहित्य शब्द महत्वाचे असतात, कारण संगीत श्रेणीमध्ये सुद्धा एका शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. सांगा पटेशन पुढचं काय ते कोणत्या, तर याचं योग्य उत्तर काय रे, पहिला पर्याय आहे मदुराई, दुसरा आहे म्हैसूर, तिसरा आहे कर्नूल, चौथं कर्नूल, दुसरं काय कोझिकोड. याचं योग्य उत्तर आहे कोझिकोड. या शहराचा साहित्य श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता 2 शहरं होते, ग्वालेर आणि कोझिकोड, ही दोन्ही भारतीय शहरे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची भाग बनलीत, याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. बरं, मग आता ग्वालेर जे आहे मध्य प्रदेशमधील, या ग्वालेरचा संगीत श्रेणी समावेश केलाय. कशात केला रे, संगीत श्रेणीमध्ये समावेश केला. त्यामुळे मी प्रश्नामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की तिथं श्रेणी महत्वाची, साहित्य श्रेणी किंवा संगीत श्रेणी.
काय विचारलं बघा, पुढच्या वेळेस त्यांनी संगीत श्रेणी जर विचारलं तुम्हाला माहित असतं ग्वालियर पण आहे आणि कोझिकोड पण आहे, घाईगर पण असतं. त्यांनी जर विचारलं तुम्हाला संगीत श्रेणीमध्ये कोणतं, पहिला ऑप्शन टाकलं कोझिकोड, आपण वाचलं असतं कोझिकोड आणि ग्वालियर आहे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह जी सिटी नेटवर्कचा भाग बनलेला आहे. पहिला पर्याय लगेच टिक, आणि घरी आल्यावर मी पाहितलंच नाही, त्यांनी साहित्य श्रेणी नाही विचारलं तर संगीत श्रेणी विचारले. मग नंतर एखादी गोष्ट करून पश्चाताप करण्यापेक्षा सुरुवातीला थोडंसं जरा माधीरानं पेपर जर सॉल्व्ह केला, शांत विचारानं पेपर जर सॉल्व्ह केला, नक्कीच या बारीक बारीक गोष्टी ज्या असतात, ज्या चुका होणाऱ्या असतात त्या तुमच्या चुका होत नाहीत. समजलं? तर मध्य प्रदेशमधील ग्वालियर शहराचा संगीत श्रेणीमध्ये समावेश केला, तर केरळ राज्यातील कोझिकोड या शहराचा साहित्य श्रेणीमध्ये समावेश केलेला आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये स्थान मिळालं आहे. आता हे जे म्हणजे जाहीर केलं युनेस्कोने, हे जागतिक स्तरावर 31 ऑक्टोबर या दिवशी काय केलं, 55 शहरांचा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिरीज मध्ये समावेश केलेली यादी त्यांनी काय केली, जाहीर केली. मग 31 ऑक्टोबर कोणता शहर होता रे हा, म्हणजे दिवस कोणता आहे तर जागतिक शहर दिन. काय, जागतिक शहर दिन. आणि मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर जर हा दिवस कोणता विचारला तर सगळ्यांना माहित पाहिजे काय रे, राष्ट्रीय स्तरावर 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिवस आहे, तर जागतिक स्तरावर हा जागतिक शहर दिवस म्हणून साजरा केला जातो. समजलं? पुढचं काय बघा, कोणती संस्था घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण जाहीर करते किंवा प्रसिद्ध करते, प्रकाशित करते, असा हा प्रश्न आहे. पुढे राहिले पहिला पर्याय नीती आयोग, दुसरा पर्याय आहे वित्त मंत्रालय. महागाई म्हटलं की तुम्हाला काय वाटलं माहिती का, वित्त आपलं मंत्रालय, घाई गडबड करायची नाही. काही जण डोकं लावणार आता सर्वेक्षण वगैरे सरासरी अहवाल नीती आयोग करतोय एकटी, अरे बाबा नाही, काय म्हणणार आरबीआयचा काय संबंध आलाय, सीबी असेल, सीबी तर पर्याय नाही समजा सोडून द्या. पण ह्या दोन मध्ये पोरं जास्तीत जास्त चुका करणार. आणि मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर कोणतं रे, आरबीआय. काय याचं योग्य उत्तर आहे आरबीआय. आता घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण आरबीआयने सर्वप्रथमच काय केलेलं आहे मित्रांनो, सुरू केलेलं आहे किंवा त्याचं ते प्रकाशित केलेलं आहे, म्हणजे घोषणा केली ती सुरुवात. मग ही प्रकाशित किंवा हा सर्वेक्षण करणार भारतीय रिझर्व्ह बँक, आरबीआय करणार. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण आणि ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण हे दोन सर्वेक्षण सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. मग पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण खालीलपैकी कोणती संस्था करणार आहे किंवा कोणती संस्था करते, असा जर प्रश्न विचारला, पहिलं टाकतील केंद्रीय गृह मंत्रालय आपलं शहरी मंत्रालय, दुसरं टाकतील केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, तिसरं टाकतील नीती आयोग आणि चौथा पर्याय टाकतील आरबीआय. तर सगळ्यांना माहित पाहिजे याचं उत्तर काय योग्य, आरबीआय. कारण की घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण आणि ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण हे दोन्ही सर्वेक्षण आरबीआयने सुरू केलेले आहेत किंवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आता हे सर्वेक्षण किती शहरामध्ये, पहिल्यांदा 19 शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत. चला पुढचा बघा, पुढचा प्रश्न काय रे बाबांनो, पुढचा प्रश्न काय, कोणत्या संस्थेने कृषी आणि अन्न सुरक्षेवरील आपत्तीचा प्रभाव हे काय केलेला आहे, हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. काय बोलतो मी, कोणत्या संस्थेने, कोणता अहवाल आहे, कृषी आणि अन्न सुरक्षेवरील आपत्तीचा प्रभाव, म्हणजे जी पिकं आहेत आपले कृषी आहे याच्यावर आपत्तीचा प्रभाव किती पडला, काय पडला, कसं काय, याचा हा अहवाल कोणती संस्था प्रकाशित करते. योग्य उत्तर बाबांनो, म्हणजे जागतिक स्तरावरची अन्न आणि कृषी संघटना जी आहे FAO ही संस्था हा अहवाल प्रकाशित करते. मग काय म्हटलं या संस्थेच्या अहवालामध्ये बघा, काय म्हटलं रे, की गेल्या 5 दशकामध्ये आपत्तीच्या घटनांच्या वारंवारतामध्ये लक्षणीय वाढ झाली. होतीच ना वाढ, निसर्गाचा जर आपण एवढं निसर्गाचं नुकसान करत असतो, हानी करत असतो, तर साहजिकच आपत्तीच्या घटना वरचीवर घडणारच. मित्रांनो निसर्ग कधी स्वतःहून म्हणजे आपत्तीवर, आपण ज्यावेळेस निसर्गाच्या ज्या नॅचरली गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फेरफार करतो किंवा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करतो, त्याच वेळेस निसर्गाची आपत्ती येते. बरोबर, तेवढं प्रदूषण वगैरे वाढलंय, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झालाय बघा, पावसाळ्यात हिवाळा सुरू झालाय, आहे का कल्चरचं, काहीच नाही. कधी पाऊस पडतोय कधी काय नाही, ह्या गोष्टी कशामध्ये आपलंच सगळं फळ आहे ना, झाडं लावायची नाही. बरं चला पुढच्या गोष्टीकडे बघूया आपण. आता कोणत्या फुटबॉलपटूला सर्वोत्कृष्ट खेळाडूचे
बॅलन डी ओर हा जे पुरस्कार आहे की पारितोषिकाचे मिळालेला आहे. कोण याचं? पहिला पर्याय काय आहे? लिओनेल मेसी, एर्लिंग हॅलंड. तिसरा आहे किलियन एम्बाप्पे आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. याचं योग्य उत्तर काय? मग लिओनेल मेस्सी जे आहे, या लिओनेल मेस्सीला या वर्षीचा बॅलन डी ओर हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याच्या कारकिर्दीतला त्याला कितवा रे? हा 8वा बॅलन डी ओर पुरस्कार भेटलेला आहे. तर मित्रांनो, हा पुरुषामध्ये भेटला. तर महिलामध्ये जी स्पेनची विश्वविजेता जी होती स्टार, कोणती रे? आयताना बोनमाती. ही महिलेमध्ये हिला बॅलन डी ओर जी पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे. आणि मित्रांनो, लिओनेल मेसी यांनी काय केलं? 2009 मध्ये त्याला पहिला बॅलन डी ओर हा पुरस्कार भेटलेला होता. लक्षात असू द्या, समजलं. आणि नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड आणि फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे या यादीत अनुक्रमे काय होते? दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांकावर होते. समजलं. चला मित्रांनो, बघा पुन्हा एकदा सांगतो, आपली जी चालू घडामोडीची सिरीज आहे बघा, हे तुम्हाला रोजचे आपण प्रश्न काय आपल्या युट्यूब चॅनलला टाकतच आहोत डेली. परंतु एक असे 50 प्रश्नाचे 25 सराव पेपर आणि 2023 या वर्षभरातील सर्व तुम्हाला चालू घडामोडीचे व्हिडिओ आपल्या ऍप वरती, ज्ञाना अकॅडमी या ऍप वरती सध्या फक्त 149 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला असे 25 पेपर पीडीएफ स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत. तसंच ऑनलाईन क्यूजच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला, या आपलं ऍपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी तुम्हाला ऍपचं नाव सांगतो. सगळेजण प्ले स्टोअरला जा, हे नाव टाका, तुम्हाला लगेच काय होईल? ऍप येईल आणि ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व कोर्स उपलब्ध आहेत. काही वाटलं तर तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला व्हॉट्सअप करून द्या. चला, वर्ल्ड फूड इंडिया ही परिषद जी आहे मित्रांनो, कॉन्फरन्स ही कोणत्या ठिकाणी किंवा त्या परिषदेचे यजमान शहर कोणतं विचारलेलं आहे? मग पहिला पर्याय मुंबई आहे, दुसरा नवी दिल्ली आहे, तिसरा काय वाराणसी आहे, तर चौथा आपलं गांधीनगर आहे. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? नवी दिल्ली हे याचं योग्य उत्तर आहे. वर्ल्ड फूड इंडिया जी परिषद होती 2023 ची, तिचं यजमान शहर होतं नवी दिल्ली. पहिलीच आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती केव्हा झाली? 2017 मध्ये. आणि या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. समजलं. नॅशनल, पुढचा प्रश्न काय आहे? नॅशनल इफिशियंट कुकिंग प्रोग्राम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? नॅशनल इफिशियंट कुकिंग प्रोग्राम हा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? काय याचं पहिला पर्याय काय आहे? बघा, पर्याय ESL, नाबार्ड, नीती आयोग आणि REC ह्या जी संस्था आहेत यांच्यात कोणत्याशी आहे? योग्य पर्याय EESL ही संस्था या प्रोग्रामशी संबंधित आहे. मग याची अंमलबजावणी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड जे आहे, EESL जे पाहिलं आपण, तर हा उपक्रम भारतातील ज्या स्वयंपाकाच्या पद्धतीत या बदलण्याचा प्रयत्न करतात आणि ऊर्जा कार्यक्षम पंखांचे महत्व अधोरेखित करतात. मित्रांनो, याचं उद्दिष्ट काय आहे की देशात ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा प्रचार करणं, तशी त्याची अंमलबजावणी करणं, या कार्यक्रमाचा हा उद्देश आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, याची अंमलबजावणी करणारी संस्था. आणि नॅशनल कुकिंग हा तुम्हाला इथं नावाचा शब्द, थोडंसं डोकं लावलं तरी बरोबर, पण कधी कधी आपलं डोकं लावायचं तिकडे लागतं, तसं डोकं लावायचं नाही ते. चला, पुढचा क्वेश्चन काय रे? वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली 2024 चे यजमान देश कोणता किंवा कोणता देश यजमान आहे? पहिला पर्याय भारत, दुसरा पर्याय चीन, तिसरा बांगलादेश आणि चौथा सौदी अरेबिया. सगळेजण सांगा काय होतं याचा? पर्याय क्रमांक 1 काय योग्य आहे? 2024चा या परिषदेचा यजमान देश कोण रे? भारत हा आहे. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली 2024 जी आहे याचा यजमान देश आहे मित्रांनो भारत यजमान देश आहे. तर मित्रांनो बघा, दर 4 वर्षांनी ही काय केली परिषद आयोजित केली जाते. किती? दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली ही ITU मानकीकरण क्षेत्राची काय एक प्रशासकीय परिषद आहे. पुढचा क्वेश्चन बघायचा आपल्याला काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दक्षिण पूर्व, काय बोलतो मी? दक्षिण पूर्व, WHOच्या दक्षिण पूर्व आणि आशियाई क्षेत्राच्या पुढील प्रादेशिक संचालिका सायमा वाजेद
यांची नियुक्ती केली. कुणाची? सायमा वाजेद यांची नियुक्ती केली आहे. बघा प्रश्नामध्ये प्रश्न आहे, कारण असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. WHO दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालिका म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे? 3-4 पर्याय टाकतील, त्यात एक टाकतील सायमा वाजेद. बरोबर तर काय? सायमा वाजेद हे बरोबर आहे. परंतु इथं काय विचारलंय? सायमा वाजेद या कोणत्या देशाच्या आहेत असा प्रश्न विचारलाय. तर याचा पहिला पर्याय भारत, दुसरा बांगलादेश, तिसरा UAE आणि चौथा काय? मलेशिया. सगळ्यांना माहित पाहिजे सायमा वाजेद ह्या कोणत्या देशाच्या आहेत? बांगलादेशाच्या आहेत. बांगलादेशाच्या ज्या पंतप्रधान आहेत शेख हसीना यांची त्या काय कन्या आहेत मित्रांनो, सायमा वाजेद. आणि या सायमा वाजेद यांची WHO जी आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाई या क्षेत्रासाठीच्या प्रादेशिक संचालिका म्हणून आता काय केलेली? नियुक्ती केलेली आहे किंवा नामांकन केलेलं आहे. समजलं? ही आपले मित्रांनो डेलीची सिरीज आहे. येणाऱ्या पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन TCS कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणारी आपण सिरीज ही बघत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याला धन्यवाद.